नमस्कार. मी डॉक्टर प्रकाश पाटील, मॅक्झिलोफेशियल सर्जन अँड इम्प्लांटॉलॉजिस्ट. आज 13 फेब्रुवारी. आज पूर्ण जगभर इंटरनॅशनल मॅक्झिलोफेशियल सर्जन्स डे असा सेलिब्रेट केला जातो. तर बरेच लोक मला विचारायचे की मॅक्झिलोफेशियल सर्जन म्हणजे कोण, किंवा मॅक्झिलोफेशियल सर्जरी या ब्रांचमध्ये काय काय केलं जातं. तर हेच लोकांना प्रश्न पडतो किंवा माहिती नाही. तर त्या संदर्भात थोडासा आज मी थोडीशी जागरूकता निर्माण करणार आहे किंवा थोडासा खुलासा करणार आहे. तर मॅक्झिलोफेशियल सर्जरी ही जी ब्रांच आहे ही BDS नंतर, डेंटलचा कोर्स झाल्यानंतर 3 वर्षाचा कोर्स आहे, MDS कोर्स, ज्याच्यामध्ये मॅक्झिलोफेशियल सर्जरी या विषयामध्ये आपण स्पेशलायझेशन करू शकतो. तर एकदम सिंपल साध्या मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर मॅक्झिलोफेशियल सर्जन म्हणजे तोंड, जबडा, चेहरा, चेहऱ्याचे स्नायू, हाडे आणि चेहऱ्याच्या त्वचेशी संबंधित समस्या असलेल्या रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर. तर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, तर अक्कल दाढ काढणे, ज्या अडकलेल्या अक्कल दाढ असतात तर त्या न दुखता, काही कॉम्प्लिकेशन न करता मॅक्झिलोफेशियल सर्जरी अक्कल दाढीची सर्जरी स्मूथली करू शकतात. तसंच तोंडामध्ये, जबड्यामध्ये आपल्याला दात नसतात आणि आपल्याला फिक्स दात पाहिजेत आणि तिथे इम्प्लांट लावण्यासाठी हार्ड नसेल, तर अशा वेळी आपण मग ज्या अवघड इम्प्लांटच्या केसेस आहेत, जसं की बेझल इम्प्लांट्स किंवा झायगोमा इम्प्लांट्स किंवा टेरियोगार्ड इम्प्लांट्स, तर असे जे काही डिफिकल्ट सर्जरी असतात इम्प्लांटच्या, तर त्या सर्जरी करून त्याच्यावरती फिक्स दात देण्याचं जे काम आहे हे पण मॅक्झिलोफेशियल सर्जन्स करतात. त्याच्याबरोबरच चेहऱ्यामध्ये, जबड्यामध्ये कुठं काही सिस्ट असेल, ट्युमर असेल, काही गाठ असेल, तर ते ऑपरेशन्स पण मॅक्झिलोफेशियल सर्जन्स करतात. कधी कधी तुम्ही बघितलं असेल की ट्युमरसाठी, किंवा आता मध्यंतरी आपल्याला कोरोना कोविड झालं होतं, तर त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना म्युकॉरमायकोसिस झालं, तर त्या बऱ्याचशा ऑपरेशन्स ह्या मॅक्झिलोफेशियल सर्जरी केल्या, ज्याच्यामध्ये खराब झालेला जबडा आम्ही काढून टाकला, पुन्हा तिथे आम्ही झायगोमा इम्प्लांट घालून पेशंटला परत रिहॅबिलिटेट केलं, पुन्हा त्यांना जबड्या, चेहऱ्याला शेप दिला, त्यांना खाण्यासाठी आम्ही दात पण दिले परत त्यांना. आता याच्याबरोबरच ज्या मेन गोष्टी आहेत, ज्या मॅक्झिलोफेशियल सर्जनच्या डोमेन अंडर येतात, त्या म्हणजे जबड्याचे किंवा चेहऱ्याचे ऍक्सिडेंट. समजा तुमचा 2 व्हीलरवरून किंवा 4 व्हीलरमध्ये ऍक्सिडेंट झाला, तर बऱ्याचदा आपल्याला डोक्याला लागतं, हातापायाला लागतं, पण त्याच्याबरोबरच आपल्या चेहऱ्याला पण काही फ्रॅक्चर होतात. तर चेहऱ्याला काही फ्रॅक्चर झालं तर ह्या ज्या मेजर इंजुरीज असतात, पॅन फेशियल फ्रॅक्चर म्हणता येईल त्याला, किंवा मॅन्डिबल फ्रॅक्चर किंवा मॅक्युलर फ्रॅक्चर किंवा ZNC म्हणजे झायगोमॅटिको मॅक्झिलरी फ्रॅक्चर, म्हणजे डोळ्याच्या बाजूची हाडं, तर ह्याच्यासाठी सर्जरी जी आहे हे पण मॅक्झिलोफेशियल सर्जनच करतात. त्याच्याच बरोबर आपल्याला चेहऱ्यामध्ये आपल्या मध्ये काही समजा बिघाड असेल, जन्मतच काही डिफेक्ट असेल, जसं की एखादा जबडा मोठा आहे, एखादा जबडा छोटा आहे, किंवा क्लेफ्ट लिप आहे, म्हणजे आपले दुभांगलेले ओठ असतात, टाळूला दुभांगलेली एक चीर असते, तर ह्याचे ऑपरेशन्स पण मॅक्झिलोफेशियल सर्जन करतात. तर हे मी तुम्हाला एक रफ आयडिया दिली, पण डे टू डे आपल्या कॉमन यूज मध्ये जे आहेत ते तंबाखू खातात लोक गुटखा खातात, पान खातात, सुपारी खातात, त्याच्यामुळे होणारे प्री कॅन्सर्स, त्याच्यामुळे होणारे सबम्युकस फायब्रोसिस, त्याच्यामध्ये तोंड उघडत नाही किंवा अल्सर व्हायला लागतात. तर मॅक्झिलोफेशियल सर्जन हे तुम्हाला तोंड उघडण्यासाठी किंवा अर्ली कॅन्सर डिटेक्ट करण्यासाठी किंवा कमी कॅन्सर असताना तुम्हाला ऑपरेट पण करण्यासाठी हेल्प करू शकतात. त्याचबरोबर आपल्या जबड्याचा जो जॉईंट आहे त्याला म्हणतात TM जॉईंट, टेम्पोरो मॅन्डिबुलर जॉईंट, किंवा वरच्या आणि खालच्या जबड्याचा सांधा जो इथे असतो, प्रत्येकाला फील करता येतो तो. याचे जे विकार असतात जॉईंटचे, कधी कधी लॉक जे होतं, म्हणजे जबडा तोंड उघडताना बंदच होत नाही, कधी कधी जन्मताच मुलांचा जबडा लॉक म्हणजे फ्यूज झालेला असतो आणि जबडा आज होत नाही, तर हे जे ऑपरेशन असतात TM जॉईंटचे, हे सुद्धा मॅक्झिलोफेशियल सर्जनच करतात. तर अशा बऱ्याच बाकीच्या गोष्टी आहेत, जसे की स्लीप ऍपनिया सर्जरी आहे किंवा बोन ग्राफ्टिंग आहे, अशा बऱ्याच बाकी गोष्टी आहेत की ज्या ऍडजंक्ट आहेत. पण मी तुम्हाला एक मेन सांगितलं, तर बऱ्याचशा मॅक्झिलोफेशियल सर्जनला डेंटिस्ट, जे जनरल डेंटिस्ट आहेत, GP आहेत, जनरल प्रॅक्टिशनर इन डेंटिस्ट्री, तर ते त्यांच्या क्लिनिकला बोलवतात. कशासाठी, तर अक्कलदाढीच्या सर्जरीसाठी, अवघड इम्प्लांट सर्जरीसाठी, त्यांच्यावर काही फ्रॅक्चरची केस आली तर त्याच्यासाठी ते बोलवतात. किंवा कधी कधी अक्कलदाढ काढताना जबडा फ्रॅक्चर होतो, मॅन्डिबल फ्रॅक्चर होतं, तर मग ते कॉम्प्लिकेशन हँडल करायला पण मॅक्झिलोफेशियल सर्जनला बोलवतात.
आता हे सर्व इंडिकेशन झाले, तर ऍट द एंड मॅक्झिलोफेशियल सर्जन तुम्हाला तुमच्या फेशियल कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे जबड्याच्या रिलेटेड असू दे, तुमच्या फंक्शनसाठी म्हणजे तुम्हाला काही बाईट करायचे, दातात बसत नाहीत, खाता येत नाही, त्याच्यासाठी पण, आणि तुम्हाला कुठे फेशियलमध्ये पेन असेल, म्हणजे काही नसांचे पेन असतात जसे की ट्रायजेमिनल न्यूराल्जिया, म्हणजे अशा इतक्या भयानक कळा येतात की पेशंट लिटरली आमच्याकडे म्हणजे त्यांना असं वाटतं की म्हणजे रडत असतात किंवा त्यांना बोलता येत नाही, खाता येत नाही, किंवा ते एकतर पेशंट होते की ते म्हणाले की ट्रेन जे औरंगाबादमधून ते आमच्याकडे येत होते, तर त्यांना तर असं वाटत होतं की मी ट्रेनमधून जम्प करू की काय, पण त्यांना ते आमच्याकडे आले इकडे आमच्या फेस अँड डेंटल इंटरनॅशनल क्लिनिकमध्ये, आणि त्यांना आम्ही काही ब्लॉक्स दिले, इंजेक्शन दिले, आणि विदिन 1 ब्लॉक त्यांचा 94-95% जवळजवळ रिलीफ झालं, आणि ते म्हणाले मी अधिक आणे आले. तर इतकं रिलीफ पण आपण ऍज अ मॅक्झिलोफेशियल सर्जन आम्ही देऊ शकतो. तर आजच्या या दिवसानिमित्त आज हा एक थोडा अवेअरनेस प्रोग्राम होता, आणि याच्याच कंटिन्युएशन मध्ये मी तुम्हाला हळूहळू एक सिरीज सुरू करणार आहे, ज्याच्यामध्ये अक्कलदाढीची सर्जरी, फेशियल ट्रॉमा, इम्प्लांट, त्याच्याबद्दल मी थोडंसं लोकांना माहिती द्यायला सुरू करणार आहे. कपल ऑफ एव्हरी मंथ विल प्लॅन अ सिरीज, सो स्टे अपडेटेड. थँक्यू.